अकोला वंचित आघाडी संदर्भातली आणखी एक मोठी बातमी येते ती म्हणजे अकोला भाजप 22 जागांवर, काँग्रेस 6 जागी आघाडीवरती आहे। अकोल्यामध्ये अजूनही काँग्रेस त्या ठिकाणी आहे। अकोल्यामध्ये वंचित आघाडी देखील 5 जागांवर आघाडीवरती असल्याचं स्पष्ट चित्र सध्याच्या या कलांकडे पाहायला मिळतं। वसई विरार पालिका या ठिकाणी हितेंद्र ठाकूर यांचीच असल्याचं शिक्कामोर्तब पुन्हा एकदा बहुजन विकास आघाडीनं स्पष्ट केलेले 63 उमेदवार त्यांनी त्या ठिकाणी विजयी करून आणलेले आहेत। बवियाचंच वर्चस्व त्या ठिकाणी कायम असल्याचं अजूनही स्पष्टपणे दिसतंय। खरं तर वसई विरारमध्ये भाजपनं ही जागा प्रतिष्ठेची केलेली होती। नितेश राणे यांना या ठिकाणी उतरवण्यात आलेलं होतं। अनेक सभा या ठिकाणी नितेश राणे यांनी घेतलेल्या होत्या। तर अर्थात आपण पाहतोय की पूनम महाजन यांच्या खांद्यावर वसई विरारची जबाबदारी ही सोपवण्यात आलेली होती, पण वसई विरार पालिका ही हितेंद्र ठाकूरांचीच हे सिद्ध होत आहे। विजय माझा नाही, तेथील जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा झालेला आहे। एक विशिष्ट परिस्थितीमध्ये सांदेसाहेब आणि मी तिकडे जाऊन उभा राहिलो। त्या विभागासाठी म्हणजे मी नौका होतो, जनतेसाठी नाही पण विभागासाठी नौका होतो, परंतु तेथील जनतेने आणि कार्यकर्त्यांनी जो विश्वास दाखवला खरा विजय त्यांचाच आहे। विजय झालेला आहे, काय भावना? विजय नांदेड प्रभाग क्रमांक 11 मध्ये एमआयएमचं पूर्ण पॅनल विजयी झालेलं आहे। त्यामुळे नांदेडमध्ये देखील आता एमआयएम सय्यद फसउद्दीन महसूद अहमद खान हे त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत। अन्सार अहमद खान, हबीब बागवान देखील विजयी झालेले आहेत। एकाच वेळेला त्यांचे 4 म्हणजेच एमआयएमचे 4 उमेदवार हे नांदेडमध्ये विजयी झालेले आहेत। प्रभाग क्रमांक 11चा निकाल आपण यावेळेला पाहतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।